मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तब्बल 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केलाय। बरं, हे काही पहिल्यांदाच होतंय असं नाही। यापूर्वी कोविड काळातील बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात आणि SRA फ्लॅट प्रकरणातही सोमय्यांनी पेडणेकरांवर बरेच गंभीर आरोप केले होते। त्या आरोपांची चौकशी अजूनही सुरू आहे, परंतु आता नवा आरोप आल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे। काय आहे हे नेमकं प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। किरीट सोमय्या यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर उपरोक्त आरोप केले। ते म्हणाले, किशोरी पेडणेकर यांनी मुलुंडचे कालिदास नाट्यगृह संकल्प व अंधेरी येथील शहाजीराजे संकुल 15 वर्षांसाठी एका प्रायव्हेट डेकोरेटरला भाड्याने दिलं। त्यातून त्यांनी 100 कोटींचा घोटाळा केलाय। या कला क्रीडा संकुलाची जमीन महापालिकेची आहे। 1989 मध्ये ललित कला प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि मुंबईकरांसाठी पूर्व उपनगरासाठी कालिदास संकुल व पश्चिम उपनगरातील लोकांसाठी शहाजीराजे संकुल होतं। येथे कला, क्रीडा, नाट्य, ललित कला अकादमी यांच्या विकासासाठी ही संकुलं उभी करण्यात आली। पण 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किशोरी पेडणेकर यांच्या महापौर पदाच्या काळात त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि कायद्यात तरतूद नसताना 15 वर्षांसाठी दोन्ही ठिकाणची सगळी सुमारे 20 एकर 9 लाख चौरस फूट जागा या 2 डेकोरेटर्सना दिल्या। या फक्त बेकायदाच नव्हे तर त्यांनी डेकोरेटर्सचा तब्बल 100 कोटींचा फायदा करून दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। एवढंच नाही तर या आधी देखील किरीट सोमय्या यांनी मोठे आरोप केलेले, ते म्हणजे पहिला तर SRA घोटाळा। किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्र दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत म्हणजेच SRA मध्ये घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। त्यांनी वरळी गोमाता जनता SRA प्रकल्पातील काही गाळे बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे। त्यानंतर दुसरा मोठा आरोप किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला, तो म्हणजे कोविड काळात बॉडी बॅग घोटाळा प्रकरण। कोविड काळात मुंबईत मृत रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना एक अशी खरेदी केल्याचं ईडीने सांगितलं। टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता। यानंतर ईडीने पेडणेकरांची चौकशी केली होती आणि कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना नंतर मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आणि त्यातून त्यांना तात्पुरता दिलासाही मिळाला। मात्र किरीट सोमय्या यांनी आज केलेल्या 100 कोटींच्या आरोपांमुळे ठाकरे गटासाठी हे प्रकरण आता मोठी डोकेदुखी ठरू शकते असं म्हटलं जात आहे। अद्याप किशोरी पेडणेकर यांनी या आरोपांवर काही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, त्यामुळे ते आता काय बोलतील याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।